हाय मॅम, नमस्कार. आज रसिका मॅमबद्दल बोलायचं झालं तर रसिका मॅमबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. रसिका मॅमबरोबर मी ऑगस्ट 2022 आहे. फर्स्ट रेकी लेवल म्हणून स्टार्ट केलं. तेव्हा असं वाटलं की पुढे सगळं कसं काय मॅनेज होईल. पण आज मी रेकी ग्रँडमास्टर झाली आहे. ऑलमोस्ट सगळे वर्कशॉप अटेंड केले. पण मला माझ्यावरती विश्वासच बसत नाही की मी एवढं सगळं कसं केलं. पण हे सगळं ॲक्च्युली मॅममुळे पॉसिबल झालं. थँक्यू मॅम. रसिका मॅम जेव्हापासून लाईफमध्ये आल्या तेव्हापासून आजपर्यंत कसलंच टेन्शन नसतं आणि पुढेही नसेल. हेल्थ वाईज, फायनान्शियली, ऑफिस, जो दिवस जातोय तो छान आणि हॅप्पी घालवायचा. स्वतःला भरपूर बिझी ठेवायचं, एवढं बिझी ठेवायचं की डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार हे आलेच नाही पाहिजेत. आज मी फायनान्शियली या 2 वर्षांमध्ये एवढ्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत की मला असं वाटतं रसिका मॅम भरपूर आधी मिळाल्या असत्या तर. पण नाही, प्रत्येक गोष्टीची वेळ असते, ती तेव्हाच मिळते. मॅम, तुम्ही इन्स्पिरेशन आहात माझ्या. आणि कधी कधी स्वतःशी बोलताना असं वाटतं की आपण आपलं लाईफ किती छान घडवू शकतो आणि घडवणार. आणि हे सगळं तुमच्यामुळे. थँक्यू सो मच मॅम.